लोकेशन कोणाचं कुठे होतं, पार्टी कुठे झाली, त्या पार्टीमध्ये कोण कोण होतं, गँगरेप झाला, मर्डर झाला, दिशा सालियान त्या रात्री आपल्या घरी कशी पोचली, कुठल्या टॅक्सीतून पोचली, कोणी तिला घरी सोडलं, ह्याचं काय एव्हिडन्स मिळालं का आपल्याला? तेव्हा आपण आठवा 70 दिवस तर CBIला ह्या महाविकास आघाडीच्या तेव्हाच्या सरकारने आधी येऊ दिलं नाही, त्यांना एंट्री दिली नव्हती इन्व्हेस्टिगेशन करायला. 70 दिवसानंतर जेव्हा यांना वाटलं आता सगळं एव्हिडन्स आम्ही आता डिस्ट्रॉय केलेलं आहे, आता CBIला आतमध्ये येऊ द्या, अशा वेळेला CBIला आतमध्ये घेतलं. मी घेतो. याचा अर्थ काय होतो? हे कोणाला तरी वाचवण्यासाठी चाललं होतं. आणि कोणाला वाचवणार? कोणाला वाचवायचं होतं? कोण होतं त्या पार्टीमध्ये? कोणाची मैत्रीण होती? कोणाची ओळख होती? हे सगळं एकाच व्यक्तीकडे जातं ना. तीच आमची मागणी होती. आता SIT त्याच्यावर 2022 पासून बसलेली आहे. हे सगळे गोष्टी त्यांनी विचारात घेऊन त्याच्यावरती योग्य रिपोर्ट बाहेर काढला पाहिजे. आणि ते वडील स्वतः सांगतात माझ्यावर आज कुठलाही दबाव नाही, तेव्हा होता, आज नाही आहे. त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये वाचा आपण. म्हणून लवकरात लवकर SITने तो रिपोर्ट बाहेर काढावा. आणि हे जे कोण आरोपी आहेत, ज्यांचं संभाव्य आरोपी म्हणून नाव येत आहे ना, त्यांना पण अटक करा. आदित्य ठाकरे म्हणतात की 5 वर्ष झाली या सगळ्या प्रकरणामध्ये मला बदनाम करण्याचं काम होत आहे, जे काही प्रकरण असेल ते आम्ही कोर्टात पाहू असं ते म्हणतात. बघा, मग कोर्टच तुम्हाला शिक्षा देणार आहे. तुम्हाला कुठलं पोलीस स्टेशन शिक्षा देत नाही. त्यांना अगोदर कायदा समजून घ्यायला सांगा. कोर्टच शिक्षा देते भाऊ, अजून कोण देत नाही. आणि तुम्हाला बदनाम करायचा जो काय तुम्ही म्हणताय ना, मग तुम्ही CBIला तेव्हा 70 दिवस का एंट्री दिली नाही? दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं. तुमचे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही 70 दिवस तिकडे CBIला बाहेर ठेवलं. CBIला सुप्रीम कोर्टामार्फत महाराष्ट्रामध्ये चौकशी करायला यावं लागलं. हे सगळं का? कोणाला वाचवण्यासाठी? तू काय रात्री 2-3 वाजता बाहेर काय हे करायला जातो? काय महाआरती करायला जातोस? महाआरती करत होतास का 9 जूनला 8 जूनला? अरे सगळं बाहेर निघणार. अरे तेव्हा वडील होते म्हणून वाचलास तू. आता तर दिशा सालेंचे स्वतः वडील बाहेर आलेत तुझ्या विरोधात. म्हणून हे जे काय आहे ना, हे तुझं जे काय वेळ होता ना बाहेर, तेवढा तुझा संपला. तुला जेल आम्ही तेव्हाही सांगत होतो त्याला जावंच लागणार, कारण का डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये त्याचं नाव घेतलं. आता तर डायरेक्ट वडिलांनी त्यांचं नाव घेतलंय, म्हणून आता सुटका नाही. धन्यवाद.